नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर इथे प्रेक्षकांनो आपण बघितलं, मधुभाऊंनी रागाच्या भरामध्ये अर्जुनकडून आपली केस काढून घेतली आणि ॲडव्होकेट जोशी यांच्याकडे दिली। मधुभाऊंना अर्जुनचा राग आलेला असतो, म्हणून त्यांनी रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतलेला असतो आणि त्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम मधुभाऊंना भोगायला लागतात आणि ते म्हणजे ॲडव्होकेट जोशी कोर्टामध्ये मधुभाऊंची केस जाणून बुजून हरतात आणि केस हरल्यानंतर त्यांच्या बाजूने आता निकाल न लागता साक्षी शिखरे हिच्या बाजूने निकाल लागतो। तर इथे कोर्टामध्ये असं सिद्ध झालेलं असतं की साक्षी शिखरेने विलासचा खून केलेला नाही आहे। त्यावेळेला साक्षी तिच्या सावत्र भावाकडे गेली होती आणि त्याच वेळेला विलासचा खून झाला आणि त्या खुनाशी माझा काहीही संबंध नाही आहे असे पुरावे, आता खोटे पुरावे साक्षीने कोर्टामध्ये सादर केलेले असतात आणि ॲडव्होकेट जोशी मधुभाऊंच्या बाजूने एकसुद्धा पुरावा सादर करत नाही किंवा मधुभाऊंना डिफेंडसुद्धा करत नाही। त्याच्यामुळे कोर्टामध्ये मधुभाऊ केस हरलेले असतात, साक्षी शिखरे जिंकलेली असते, मधुभाऊ पुन्हा जेलमध्ये गेलेले असतात आणि अर्जुनने आणि सायलीने 1.5 वर्ष जी काही मेहनत घेतलेली असते मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्याची, ती मेहनत आता वाया गेलेली असते, मातीमोल झालेली असते मधुभाऊंच्या एका चुकीच्या निर्णयामुळे। पण तरीसुद्धा मधुभाऊंना पुन्हा अटक झाल्यानंतर इथे अर्जुन गप्प बसत नाही। तो मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये अपील करतो। त्याचबरोबर साक्षी शिखरेने कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर केलेले असतात ते खोटे आहेत त्याचे पुरावे सादर करतो आणि त्याचबरोबर मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत इथे साक्षी शिखरेला जेलमध्ये पाठवतो। तर इकडे आता मधुभाऊ अर्जुन बरोबर बोलत नसतात, त्याला आपली केससुद्धा देत नाही, तरीसुद्धा अर्जुन मधुभाऊंना कशा पद्धतीने निर्दोष सिद्ध करतो आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर प्रेक्षकांनो आपण बघितलं की इथे आता साक्षीने कोर्टामध्ये असे काही पुरावे सादर केलेले असतात ते खूपच विचित्र असतात। तिने स्वतःच्या आईला सुद्धा सोडलेलं नसतं, स्वतःला वाचवण्यासाठी तिने आपल्या आईच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेले असतात कोर्टामध्ये आणि त्यावेळेला अर्जुन तिथेच असतो। अर्जुनने बघितलेलं असतं की कशा पद्धतीने साक्षी पूर्ण केस फिरवते आणि मधुभाऊंचे वकील ॲडव्होकेट जोशी हा महिपतचाच माणूस असतो, त्याने त्याच्याकडून पैसे घेतलेले असतात मधुभाऊंची केस हारण्यासाठी आणि तो तेच करत असतो। तो कोर्टामध्ये आता म्हणतो की माझ्याकडे तर एक पण पुरावा नाही आहे की मधुभाऊ त्यावेळेला तिथे होते की नव्हते हे सांगण्यासाठी। मग जर साक्षी शिखरे तिथे नव्हत्याच याचा अर्थ विलासचा खून मधुभाऊंनीच केला आहे, याच्यामध्ये काहीही शंका नाही आहे असं सुद्धा ॲडव्होकेट जोशी म्हणतात। त्याच्यामुळे कोर्टामध्ये मधुभाऊ केस हारलेले असतात, ते जेलमध्ये जातात। ॲडव्होकेट जोशी मधुभाऊंकडून अजिबात पैसे घेत नाही, पण इथे महिपतकडून खूप सारे पैसे घेतात मधुभाऊंची केस हारण्याचे। साक्षी शिखरे आता जिंकलेली असते आणि त्याच्यामध्ये जी रिसॉर्टसाठी तिला जागे हवी असते वात्सल्य आश्रमाची, ती जागासुद्धा तिला देण्यात येते, कारण तिने जर विलासचा खूनच केलेला नाही आहे मग तिला शिक्षा का, आणि त्यामुळे तिने अगदी कायदेशीररित्या वात्सल्य आश्रमाची जागा खरेदी केलेली आहे असे पेपर तिने तयार करून घेतलेले असतात। त्यामुळे वात्सल्य आश्रमावरती जो काही कोर्टाने स्टे लागू केलेला असतो तो सुद्धा काढण्यात येतो आणि ती जागा आता साक्षी शिखरेला देण्यात येते आणि मधुभाऊंना इथे जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते। आणि हे जेव्हा सगळं काही आता कुसुमच्या समोर, सायलीच्या समोर घडतं तेव्हा सायली कुसुम दोघीजणी खूपच जास्त रडतात। अर्जुनला तर हा नियम मान्यच नसतो, अर्जुन मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण इथे आता जजसाहेबसुद्धा त्याला बोलू देत नाही। ॲडव्होकेट पवार जे साक्षी शिखरेचे वकील आहेत ते सुद्धा अर्जुनला बोलू देत नाही आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट जोशीसुद्धा अर्जुनला गप्प करतात। त्यांचा तर पर्सनल रागच असतो अर्जुनवरती, त्याच्यामुळे अर्जुनला आता काही बोलता येत नाही, पण त्यांना सायलीच्या डोळ्यातले अश्रू काही अजिबात बघवत नसतात। त्यामुळे अर्जुन खूप जास्त चिडलेला असतो। तो मधुभाऊंना म्हणत असतो की तुम्ही ही केस त्यांच्याकडून काढून मला द्या, पण तरीसुद्धा अर्जुन आता जे काही बोलतो ते ऐकूनसुद्धा मधुभाऊ न ऐकल्यासारखं करतात, कारण त्यावेळेला त्यांचा राग पराकोटीला गेलेला असतो। त्यांना असं वाटतं की पुन्हा जेलमध्ये गेलो तरी चालेल, पण तुझी मदत घेणार नाही आणि तसंच होतं। मधुभाऊ पूर्णपणे हरतात
ॲडव्होकेट जोशी यांनी त्यांना हरवलेलं असतं. मधुभाऊ जेलमध्ये जातात आणि जेव्हा मधुभाऊ जेलमध्ये जातात तेव्हा इकडे सायली आणि कुसुमताई दोघीजणी तिथे जाऊन आता मधुभाऊंची कानउघडणी करतात. तेव्हा कुसुमताई म्हणत असते की मधुभाऊ हे काय केलं तुम्ही? सायलीने तुमच्यासाठी जे काही केलं सगळं मातीमोल केलं. तुमच्या दृष्टिकोनातून त्यावेळेला सायली जरी चुकीची असेल तरीसुद्धा तिने स्वतःसाठी नाही तर आपल्या वडिलांसाठीच अर्जुनबरोबर लग्न केलं होतं ना. आणि अर्जुनने सुद्धा सायलीला दिलेलं वचन त्याने पूर्ण केलं. त्याने 1.5 वर्ष किती मेहनत केली होती तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. पनवेलमध्ये असा एकही वकील नव्हता जो तुमची केस घेण्यासाठी तयार होता. सायली सगळीकडे गेली पण कुणीही तयार झालं नाही. फक्त अर्जुनच असा होता ज्याने तुमची केस स्वीकारली. त्यासाठी त्याने अट घातली म्हणून काय झालं? सायलीलासुद्धा तेव्हा गरज होती आणि अर्जुनलासुद्धा. आणि त्याच्यामध्ये दोघांचेही चुकीचे काहीच हेतू नव्हते. अर्जुनला प्रियाबरोबर लग्न करायचं नव्हतं तर सायलीला तुम्हाला काही करून जेलमधून बाहेर काढायचं होतं आणि त्यासाठी तिला असा वकील हवा होता की तो हरणारी जरी केस असेल ना तरी त्याने घेतली तर तो जिंकू शकतो. त्यामुळे इथे आता ज्या वकिलांना वाटत असतं की मधुभाऊंची केस वीक आहे, ती हरल्याच जमा आहे, त्या वकिलांनी तुमची केस घेतली नाही. पण अर्जुनने घेतली आणि तुम्हाला निर्दोष सिद्धसुद्धा केलं असतं. जामिनावरती तर तुम्हाला सोडून आणलं होतं ना. पण ॲडव्होकेट जोशी यांना तुम्ही केस दिलीत ते सुद्धा अर्जुनवरती राग होता म्हणून. हे तुम्ही बरोबर नाही केलं. अर्जुन आणि सायलीने जे काही केलं होतं तुम्हाला बाहेर काढण्यासाठी ते सगळे त्यांचे प्रयत्न तुम्ही धुळीला मिळवले. तेव्हा कुसुमताई म्हणत असते की तुम्ही सायलीला त्याच्याकडे पाठवायचं नव्हतं, नका पाठवू. पण एक वकील म्हणून त्याच्याकडून केस काढून घ्यायला नको होती. त्याच्यासारखा प्रामाणिक वकील तुम्हाला शोधूनसुद्धा सापडला नसता. तर इकडे सायली म्हणत असते की मधुभाऊ तुम्ही स्वतः हरला नाही तर तुम्ही आम्हाला सगळ्यांना हरवलं. अर्जुन सरांनासुद्धा हरवलं. त्यांनी तुम्हाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी किती प्रयत्न केले होते हे आम्ही डोळ्यांनी बघितलं होतं. काय साध्य केलं तुम्ही? तुम्ही अर्जुन सरांवरचा राग माझ्यावरती काढलात तर काढलात, स्वतःवरती सुद्धा काढलात. तुम्हाला जामिनावरती अर्जुन सरांनी सोडवलं होतं आणि आता डिरेक्टली ॲडव्होकेट जोशी यांनी तुम्हाला जेलमध्ये आणले. तुम्ही आम्हाला सगळ्यांना हरवलं, तुम्ही हरलात आणि त्या साक्षी शिखरेला तुम्ही जिंकवलं. ती जिंकण्यासारखी मुलगी आहे का? तिने विलासचा खून केला आहे, तुम्हाला पण माहिती आहे, मला माहिती आहे. तरीसुद्धा ती बाहेर आता मोकाट सुटली आहे. तिने वात्सल्य आश्रमाची जागासुद्धा मिळवली. आता ती जागा पाडून, ते आपलं वात्सल्य आश्रम पाडून तिथे रिसॉर्ट उभं करेल. काय मिळवलं तुम्ही रागाच्या भरात? थोडा राग बाजूला ठेवला असतात, तुमचा इगो बाजूला ठेवला असतात तर तुम्ही आज बाहेर असतात आणि आपलं वात्सल्य आश्रमसुद्धा वाचलं असतं. तेव्हा इथे आता अर्जुनसुद्धा मधुभाऊंना भेटायला येतो आणि तो म्हणत असतो की मधुभाऊ जे काही झालं सगळं चुकीचंच झालं. पण मी तुम्हाला अजूनही रिक्वेस्ट करतोय, मी खरं सांगतोय तुम्हाला मधुभाऊ, अजूनही वेळ हातातून गेलेली नाही आहे. तुम्ही तुमचं वकीलपत्र मला फक्त द्या. इथे निकाल नाही लागला म्हणून काय झालं? मी हायकोर्टामध्ये अपील करतोय. तुमच्यासाठी मी हे सगळं करेन मधुभाऊ. फक्त प्लीज तुम्ही मला ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून आता तुम्ही वकीलपत्र काढून घ्या आणि मला द्या. तेव्हा इथे अर्जुन आता रिक्वेस्ट करत असतो. तो म्हणतो हवं तर तुम्हाला भीती वाटते ना की मी सायलीसाठी हे सगळं करतोय. तुम्ही माझ्याकडे सायलीला नका पाठवू, पण आधी तुम्हाला तर मला निर्दोष सिद्ध करू द्या. तुमच्यासाठी नाही तर माझ्यासाठी तरी ऐका. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की मला आता काहीच करायचं नाही आहे, मी जेलमध्ये राहीन. तेव्हा सायली म्हणते असं नका करू मधुभाऊ, तुम्ही आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहात तुम्हाला पण माहिती आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊ त्यावेळेला तुम्ही म्हणाला होतात की सायलीसाठी NOC साईन कर. तेव्हा मी NOC साईन केली होती ना. मग आता तुम्ही सायलीसाठी ही केस मला परत द्या प्लीज मधुभाऊ. सायलीच्या आनंदासाठी, कुसुमताईच्या आनंदासाठी, ह्या तर तुमच्या मुली आहेत ना, त्यांच्या आनंदासाठी ही केस मला परत द्या. तेव्हा मधुभाऊ ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून केस काढून घेतात आणि अर्जुनला द्यायचं ठरवतात. ते म्हणतात की ठीक आहे, करून बघ एकदा प्रयत्न. तेव्हा इथे मूर्ख मधुभाऊंच्या एका निर्णयामुळे हा सगळा घोळ झालेला असतो. अर्जुन म्हणतो की मी प्रयत्न नाही तर इथे 100% मी तुम्हाला सांगतोय की मी बाहेर काढणार तुम्हाला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे वकीलपत्र हाती आल्यानंतर अर्जुन लगेच सुरुवात करतो. तो हायकोर्टामध्ये अपील करतो. जो काही निर्णय इथे दिलेला असतो तो अमान्य ठरतो आणि हायकोर्टामध्ये अपील केल्यानंतर आता अर्जुनला इथे मान्यता दिलेली असते आणि त्याला तारीखसुद्धा मिळालेली असते. 2 दिवसानंतरची तारीख असते. तेव्हा इथे अर्जुन आता पुरावे गोळा करत असतो.
साक्षीने सांगितलेलं असतं की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला मी माझ्या सावत्र भावाच्या इकडे गेले होते, कारण त्याचा अपघात घडला होता आणि म्हणून मी त्या ठिकाणी गेले होते. तेव्हा इथे आता अर्जुन कोर्टामध्ये हे सिद्ध करत असतो की त्यावेळेला विलासचा खून झाला तेव्हा साक्षी तिथेच होती, कारण तिनेच त्याचा खून केलेला आहे. तिने कोर्टामध्ये जे पुरावे दिलेत ते सगळे खोटे आहेत. तेव्हा इथे आता अर्जुन पूर्णपणे तयारी करत असतो. 2 दिवसानंतर कोर्टामध्ये तारीख असते. मधुभाऊ, साक्षी सगळेजण जमा झालेले असतात. साक्षीला खूप राग आलेला असतो, कारण तिच्या बाजूने निकाल लागला असं तिला वाटत असतं. पण आता हायकोर्टामध्ये अपील केले आणि अर्जुन ही केस लढणार म्हणजे तो मला निर्दोष सिद्ध होऊ देणार नाही हे तिला माहिती असतं. तेव्हा अर्जुन आता कोर्टामध्ये गेल्यानंतर तो आपली बाजू मांडतो. कशा पद्धतीने त्याने मधुभाऊंना जामिनावरती सोडवलं होतं हे सुद्धा तो सांगतो. आणि इथे साक्षीने जो पुरावा सादर केलेला असतो तो कसा खोटा आहे हे आता अर्जुन सगळ्यांना पटवून देतो. तो म्हणतो, एकतर जेव्हा साक्षी शिखरे हिच्या आईचा मृत्यू साक्षी लहान असतानाच झालेला आहे आणि ह्या अक्षय विचारे याची जन्मतारीख बघाल तर तो 12-13 वर्षांचा मुलगा आहे असं त्या साक्षीचं म्हणणं आहे. मग आता जर तिच्या आईच्या मृत्यूची तारीख ही जर आधीची आहे आणि ह्या मुलाची जन्मतारीख जर नंतरची आहे तर मग तो मुलगा हा साक्षी शिखरेच्या आईचा कसा काय असू शकतो? साक्षीचा तो सावत्र भाऊ कसा काय असू शकतो? म्हणजे तिच्या आईचे एका व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते आणि त्याच्यामधून तो अक्षय विचारे हा जन्माला आला होता असं जर साक्षीचं म्हणणं आहे तर तिच्या आईचा मृत्यू तर आधीच झाला आहे. तर इथे साक्षी शिखरे स्वतःला वाचवण्यासाठी तिने आपल्या आईला सुद्धा सोडलेलं नाही आहे. तिने तिच्या आईच्या चारित्र्यावरती कशा पद्धतीने शिंतोडे उडवलेत हे अर्जुनने कोर्टामध्ये सिद्ध केलेलं असतं. त्याच्यामुळे तिने जे नाटक सांगितलेलं असतं की तिचा एक असा भाऊ आहे, त्याला बघायला ती गेली होती, हे सगळं नाटक त्याने खोडून काढलेलं असतं तिथल्या तिथे. आणि अक्षय विचारे या नावाचा एक खरोखर 12-13 वर्षांचा मुलगा आहे, त्यालासुद्धा अर्जुनने आता कोर्टामध्ये सादर केलेलं असतं. तेव्हा इकडे त्या मुलाला विचारणं होते की ही बाई तुला भेटायला आली होती का? हा माणूस तुला भेटायला आला होता का? महिपत आणि साक्षी. तेव्हा तो मुलगा म्हणतो की हो, हे भेटायला तर आले होते आणि त्यांनी मुद्दामून त्याच्याकडून त्याची जन्मतारीख वगैरे सगळं काही अगदी बर्थ सर्टिफिकेट त्याच्याकडून काढून घेतलेलं असतं. त्यांना खोटं सांगितलेलं असतं की या मुलाच्या शिक्षणाचा खर्च आम्ही करू म्हणून आणि त्याचे सर्टिफिकेट त्याच्याकडून मागून घेतलेले असतात कोर्टामध्ये सादर करण्यासाठी. आणि त्या लोकांना याबद्दल काहीच माहिती नसतं आणि त्याचे आईवडीलसुद्धा तिथे आलेले असतात. ते म्हणतात की हा आमचाच मुलगा आहे, या लोकांशी त्याचा काहीही संबंध नाही, हे कोर्टामध्ये सादर झालेलं असतं. त्यामुळे साक्षीने जो पुरावा सादर केलेला असतो, जे स्टेटमेंट दिलेलं असतं ते खोटं आहे हे तिथं सिद्ध होतं. आणि अर्जुन काही फोटोज वगैरे आता कोर्टामध्ये सादर करतो. त्याच्यामध्ये महिपतकडे जेव्हा ॲडव्होकेट जोशी सारखे जात होते त्याच्याकडून पैसे घेत होते आणि ॲडव्होकेट जोशी म्हणालेले असतात की मधुभाऊ लवकरात लवकर फासावरती जातील याची काळजी मी घेईन. हा व्हिडिओ आता कोर्टामध्ये सादर करत अर्जुनने ॲडव्होकेट जोशी यांनी मधुभाऊंची केस फक्त हरण्यासाठी घेतली होती हे सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे इथे अर्जुनने आता हायकोर्टामध्ये जी धाव घेतलेली असते मधुभाऊंसाठी, त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी. आणि इथे सायलीने आणि कुसुमताईने सुद्धा इथे मधुभाऊंना या गोष्टीची जाणीव करून दिलेली असते की रागाच्या भरामध्ये त्यांनी किती चुकीचा निर्णय घेतला होता. अर्जुनवरती राग होता ठीक आहे, पण त्याचे जे 1.5 वर्षाचे प्रयत्न होते ते मातीमोल करायची मधुभाऊंना अजिबातच गरज नव्हती. एकदा का अर्जुनने त्यांना निर्दोष सिद्ध केलं असतं, मग तुम्हाला जो काही गोंधळ घालायचा आहे तो त्यांनी घातला असता तर जास्तीत जास्त बरं झालं असतं. मधुभाऊंच्या मूर्खपणामुळे महिपत आणि साक्षी त्यांचा आता फायदा करून घेत होते. पण इथे अर्जुनने आपला राग, आपला इगो बाजूला ठेवत मधुभाऊंसाठी त्याने पुन्हा एकदा हायकोर्टामध्ये अपील करत ती केस पुन्हा एकदा उभी केलेली असते, रिओपन केलेली असते. आणि साक्षीने जे जे काही पुरावे सादर केलेले असतात ते कसे खोटे आहेत हे पूर्णपणे त्याने फेटाळून लावलेले असतात. आणि खरे पुरावे सादर करत त्यावेळेला खरोखर साक्षीनेच विलासचा खून केला आहे हे सुद्धा अर्जुनने सिद्ध केलेलं असतं. आणि तेव्हा साक्षी स्वतःला वाचवण्यासाठी खोटे साक्षीदार, खोटे पुरावे आणि खोटे व्हिडिओ हे कोर्टामध्ये सादर करते हे सुद्धा अर्जुन आता लोकांना पटवून देतो, कोर्टाला पटवून देतो. आणि मधुभाऊने असं काहीच केलेलं नाही आहे म्हणून ते फक्त आणि फक्त एकच गोष्ट म्हणतायत की मी खून केलेला नाही आहे, तर खून केलेला आहे तो साक्षी शिखरेने खून केलेला आहे, एवढंच मधुभाऊ त्यावेळेला म्हणत असतात.
तर अशा रीतीने आता अर्जुनने पुन्हा एकदा मधुभाऊंची केस लढायला घेत अर्जुन आणि चैतन्य दोघंजणं मिळून पुरावे गोळा करत ते पुरावे कोर्टामध्ये सादर करत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि त्याचबरोबर साक्षीला जेलमध्ये खडी फोडायला पाठवलेली असते. तिने जो गुन्हा केलेला असतो फायनली त्या गुन्ह्याची शिक्षा आता कोर्टाने तिला सुनावलेली असते आणि खूप सारा दंडसुद्धा तिला भरायला लावलेला असतो. कारण आत्तापर्यंत तिने खोटे साक्षीदार आणि पुरावे सादर करत कोर्टाची दिशाभूल केलेली असते, म्हणून तिला दंड कोर्टाने आता भरायला सांगितलेला असतो. अशा रीतीने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत अर्जुनने सायलीच्या चेहऱ्यावरती खूप जास्त आनंद आणलेला असतो.